नमस्कार. कधी विचार केलाय की आजपासून साधारण 25 वर्षांनी म्हणजे 2047 साली आपला भारत कसा असेल? तर भारत @2047 हे फक्त एक वर्ष किंवा एक आकडा नाहीये. हा खरं तर भारताच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षासाठी आखलेला एक खूप मोठा, एक महत्वाकांक्षी असा धोरणात्मक आराखडा आहे. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण याच दूरदृष्टीचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात आधी यामागची मूळ कल्पना समजून घेऊयात. हे फक्त काही नियमांची किंवा धोरणांची एक मालिका नाहीये, तर ही एक सामायिक दृष्टी आहे, एक शेअर्ड विजन. कारण बघा, आजच्या जगात कसं आहे की आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित समस्या या सगळ्या एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत की त्यांना वेगळं करून बघताच येत नाही. आणि म्हणूनच या आव्हानांना तोंड द्यायचं असेल तर आपल्याला एका बहुविद्याशाखीय म्हणजे एका मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनाची गरज आहे, जो देशाचं भविष्य घडवू शकेल. आपण आपलं हे विश्लेषण 5 महत्त्वाच्या भागांमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण विकसित भारत @2047 ही नेमकी संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर या संकल्पनेचे 5 मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते बघू. पुढे आपण विकास आणि शाश्वता यांच्यात जो एक संघर्ष असतो त्यावर चर्चा करू. त्यानंतर या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात नेमके अडथळे कोणते आहेत याचा आढावा घेऊ. आणि शेवटी हा सगळा एक सामूहिक राष्ट्रीय प्रकल्प कसा आहे यावर आपण लक्ष देऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आता प्रश्न असा आहे की विकसित भारत @2047 हे फक्त एक घोषवाक्य आहे, एक स्लोगन आहे, की याच्यामध्ये खरंच एक ठोस धोरणात्मक चौकट, एक स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क आहे? चला जरा खोलात जाऊन पाहूया की स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षासाठीचं हे ध्येय नेमकं आहे तरी काय. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? ही संकल्पना फक्त जीडीपी वाढ किंवा आर्थिक विकासाच्या पारंपरिक कल्पनांपुरती मर्यादित नाहीये. नाही, विकसित भारत म्हणजे एक सर्वांगीण दृष्टी, एक होलिस्टिक विजन. म्हणजे काय? तर यात जितकं महत्त्व उच्च उत्पन्नाला आहे तितकंच महत्त्व सामाजिक न्यायाला, आपल्या संस्थांच्या विश्वासार्हतेला आणि पर्यावरणीय स्थिरतेला सुद्धा दिलं गेलं आहे. सगळं काही एकत्र. आता बघा, 2047 सालची ही जी महत्वाकांक्षा आहे ती किती मोठी आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भारताच्या विकासाच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे बघावे लागतील. पहिला टप्पा होता 1947चा, स्वातंत्र्यानंतरची राष्ट्रोभारणी. मग आला 1991चा टप्पा, जेव्हा उदारीकरण आणि जागतिकीकरणाने सगळं चित्रच बदललं. आणि आता 2047मध्ये विकसित भारताचं ध्येय हा खरं तर आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या विकास प्रवासातला पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ठीक आहे, मग आता या मोठ्या ध्येयाचा आराखडा कसा आहे ते पाहूया. याची संपूर्ण रचना विकासाच्या 5 एकमेकांशी जोडलेल्या स्तंभांवर कशी केली आहे यावर एक नजर टाकू. आणि इथे ना एक खूप मोठा धोरणात्मक बदल लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे पारंपरिक सेक्टर स्पेसिफिक किंवा ज्याला आपण सायलोड दृष्टिकोन म्हणतो त्याचा पूर्णपणे त्याग केला आहे. या आराखड्यानुसार अर्थव्यवस्था, प्रशासन, पर्यावरण आणि समाज हे काही वेगवेगळे कप्पे नाहीत. हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत आणि म्हणूनच या सगळ्यांकडे एकत्र पाहणाऱ्या एका सर्वांगीण आंतरक्षेत्रीय दृष्टिकोनाची गरज आहे. हेच याचं मूळ आहे. तर हे आहेत ते 5 स्तंभ ज्यांच्यावर हा संपूर्ण आराखडा उभा आहे. आता एक उदाहरण घेऊया. चौथा स्तंभ आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन. आता बघा, टेक्नॉलॉजी फक्त आर्थिक वाढीसाठीच महत्त्वाची नाहीये, तर ती सुशासनासाठी म्हणजे गुड गव्हर्नन्ससाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुद्धा तितकीच आवश्यक आहे. म्हणजे हे स्तंभ एकमेकांना कसे आधार देतात, कसं सपोर्ट करतात, हेच या आराखड्याचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि यातूनच एक स्थिर, टिकणारं राष्ट्रीय परिवर्तन घडून येईल अशी अपेक्षा आहे. आणि यामुळेच आपण या योजनेतल्या एका अत्यंत कळीच्या मुद्द्यावर येऊन पोचतो. ते आव्हान म्हणजे वेगवान आर्थिक विकास आणि दीर्घकालीन टिकाऊपणा म्हणजे सस्टेनेबिलिटी यांचा मेळ कसा घालायचा. खरंच वेगवान आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत का? आर्थिक पातळीवरची जी महत्त्वाकांक्षा आहे ती खरंच खूप मोठी आहे. जागतिक बँकेचा अंदाज काय सांगतो तर हाय इन्कम देशाचा दर्जा मिळवण्यासाठी भारताला पुढच्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ सरासरी 7.8% वार्षिक जीडीपी वाढ कायम ठेवावी लागेल. आता 7.8% ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर इतका मोठा विकास दर इतक्या दीर्घ काळासाठी टिकून ठेवणं हे जगातल्या कोणत्याही देशासाठी एक प्रचंड मोठं आव्हान राहिलं आहे. त्यामुळे इथे एक धोरणात्मक निवड करावी लागणार आहे. विकासाचं मॉडेल कोणतं निवडायचं? एकीकडे आहे पारंपरिक मॉडेल जे संसाधनांचा खूप जास्त वापर करतं, एक लिनियर मॉडेल. आणि दुसरीकडे आहे एक नवीन मॉडेल जे सर्क्युलर म्हणजे चक्रीय आहे आणि रेझिलियंट म्हणजे लवचिक आहे.
आणि या नवीन मॉडेलचं उद्दिष्ट फक्त आजची वाढ नाही तर येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण कसं सुनिश्चित करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं आहे. इंटरजनरेशनल वेलबिंग हा यातला महत्त्वाचा शब्द आहे. आता ही सगळी महत्वाकांक्षा आणि योजना ऐकायला खूप छान वाटते, बरोबर? पण हे ध्येय गाठणं सोपं नाही. त्यामुळे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचं एक वास्तववादी मूल्यांकन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर 2047चं हे ध्येय गाठताना नेमकी कोणती मोठी आव्हानं समोर आहेत? मुख्यतः ही 4 आव्हानं ओळखली गेली आहेत आणि यातली गंमत बघा. यातलं प्रत्येक आव्हान, मग ते सामाजिक आर्थिक असमानता असो किंवा हवामान बदल, हे फक्त एक तांत्रिक आव्हान नाहीये. नाही, हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही खूप गुंतागुंतीचं आहे. त्यामुळेच फक्त कागदावर धोरण तयार करून चालणार नाही, तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्या त्रुटी आहेत, जे गॅप्स आहेत, ते दूर करणं प्रचंड आवश्यक आहे. आणि हे सगळं अशा वेळी करायचं आहे जेव्हा जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढत चालली आहे. तर मग प्रश्न उरतो की या सगळ्या आव्हानांवर मात करायची जबाबदारी नेमकी कोणाची? याचं उत्तर हा आराखडा असं देतो की ही जबाबदारी कोणा एकाची नाही, हा एक सामूहिक प्रयत्न आहे. तर मग 2047चा भारत घडवणार कोण? आणि इथे खूप महत्वाची संकल्पना समोर येते. बहुस्तरीय विकासात्मक करार किंवा मल्टी लेव्हल डेव्हलपमेंटल गव्हर्नन्ट. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. हा एक प्रकारचा सामाजिक करार आहे, एक सोशल कॉन्ट्रॅक्ट, जिथे सरकार, प्रायव्हेट सेक्टर आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी मिळून विकासासाठी प्रयत्न करायचे आहेत. शेअर्ड ओनरशिपची ही संकल्पना आहे. आणि हा चार्ट बघा, तो आपल्याला या करारातले प्रमुख भागीदार कोण आहेत हे दाखवतो. यात फक्त सरकारी संस्था नाहीत, तर बाजारपेठा म्हणजेच मार्केट्स, शिक्षण क्षेत्र, सिव्हिल सोसायटी आणि आपल्यासारखे सामान्य नागरिक या सगळ्यांनाच एक महत्त्वाची भूमिका दिली आहे. हे विकासाच्या एका विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज मॉडेलवर भर देणारा आहे. आणि शेवटी या सगळ्या चर्चेनंतर आपण एका मूलभूत प्रश्नावर येतो. भारत @2047चं यश याच प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. आणि हा प्रश्न सार्वजनिक धोरणाच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 21व्या शतकात एखादं राष्ट्र प्रचंड वेगाने आर्थिक विकास साधताना त्याचवेळी सामाजिक समानता आणि पर्यावरणाचं संरक्षण या तिन्ही गोष्टींचा समतोल साधू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर जे काही असेल तेच भारताच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे.